अवनीला अचानकच विवानचा फोन येतो, जेव्हा ती राजासोबत पुण्याला निघालेली असते. आणि त्याच एका फोनने अशी काही गडबड होते ना, की अवनी घरातून निघून गेली हे सत्य घरातल्या सगळ्यांना विवानमुळे समजतं. आणि त्यातच आता शोधाशोध चालू होते अवनीची. मग अवनीच्या रूममध्ये स्वातीला तिची शेवटची चिठ्ठी सापडते. पण मग हे सगळं नक्की होतं कसं? विवान घरी कसा येतो? आता अवनी अचानकच लग्नाआधीच गायब झाल्याचं कळता क्षणी खळबळ तर उडणार आहेच. पण चंद्रकांत अवनीला पकडू शकेल का? आणि अवनीला घेऊन जाण्यामागे राजाचा हात होता हे कळल्यानंतर पुढे नक्की काय घडेल तेच आपण बघणार आहोत. त्यासाठी ही व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत जरूर बघावी. आता आपण पाहिलं की अवनी गणपती बाप्पाला शेवटची प्रार्थना करते की तिला तिची स्वप्न पूर्ण करायची आहेत. ज्या स्वप्नांना देशमान्यांच्या घरात काडी मात्रही किंमत नाही ती स्वप्न. आणि म्हणूनच ती बाहेर पडण्याचा विचार करते. पण जेव्हा ती गेटकडे निघते ना, त्याच वेळेला समोर वॉचमॅन असतात पहारा देणारे. पण मग आता मोठी गडबड होते, कारण अवनी तिथून निसटणार कशी ना? मग ती राजाला एक कॉल करते आणि राजा त्याला ती पाठीमागच्या बाजूला बोलवून घेते. राजाने आता गाडीसुद्धा नेमकी तिथेच पार्क केलेली असते आणि राजाने अवनीसाठी स्पेशली दुसऱ्या गाडीची अरेंजमेंट केलेली असते. अवनी ती भिंत चढून येते. राजा अलगद तिला उचलतो, तिला उतरवतो. त्यानंतर अवनीला तो गाडीत बसायला सांगतो, पटकन कुणीही बघायच्या आत. जेव्हा दोघेही आता शेवटचा त्या घराचा निरोप घेऊन निघालेले असतात, त्या क्षणाला अवनी इतकी रडत असते की तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. आता अवनीचं रडू थांबवण्यासाठी राजा मुद्दामच तिची थट्टा करतो. तो विचारतो की मॅडम, तुम्हाला रडायला काय झालं आहे? का मी काय तुम्हाला पळवून घेऊन चाललो आहे का? मी काय तुम्हाला जबरदस्तीने घेऊन जातो आहे का? नाही ना? बघा मग आत्ताच काय ते सांगा, नाहीतर मग मी पटकन तुम्हाला तुमच्या घरी सोडून येतो. अवनी रडता रडताच राजाला सांगते की नको. ती घाबरते. त्या घरात मला आणि माझ्या स्वप्नांना काहीही किंमत नाही आहे. मी काय सांगते ते साधं ऐकायलासुद्धा ते तयार नाही आहेत. मी बाहेर पडले आणि आत्ताच त्यांना तू म्हणाला तसंच माझी किंमत कळेल. तू गाडी चालव, आपण जाऊयात. राजाला अचानक अवनीचा फोन हातात दिसतो. राजा गडबडतो आणि सांगतो की मॅडम, अहो तुम्ही तुमचा फोन बंद का ठेवत नाहीत? अवनी विचारते की आत्ता लगेच बंद करायचा का? तेव्हा राजा अवनीला सांगतो की हो, आताच. तुम्ही पटकन तुमचा फोन बंद करून ठेवा आणि त्यातले सिम काढून बाहेर फेकून द्या. ते काय आहे, मी सिनेमात बघितलं आहे ना, की फोनच्या सिम कार्डवरून त्या सिग्नलवरून आपण कुठे आहोत ते घरात ते शोधून काढतील ना. तुम्ही जर पटकन सिम कार्ड फेकून दिलं ना काढून मॅडम, तर आपण पुण्याला चालू आहे हे तुमच्या घरातल्यांना कधीच कळणार नाही. चला पटकन काढा सिम कार्ड. आता राजा अवनीला सिम कार्ड काढण्यात मदत करत असतो गाडी चालवता. पण अचानकच विवानचाच फोन येतो, तेही पहाटेच्या वेळेला. अवनी जाम चिडते आणि वैतागते. आणि इथेच अवनी इतकी मोठी घोडचूक करून ठेवते ना. राजा सांगतो की त्या विमानचा फोन आहे, थांबा मी पटकन कट करून टाकतो. तेव्हा ना अवनी हट्टालाच पेटते की नाही, फोन आण इकडे, त्याला ना शेवटच्या एकट्याचं बोलायचंच आहे मला. आता अवनीला सगळी जी मनात भळास साठली होती ना विवानबद्दल सगळी काढायची असते. तेव्हा राजा समजावतो की अहो नको मॅडम, काहीतरी गडबड करून ठेव चाल. तेव्हा अवनी चिडते त्याच्यावरती की तुला सांगितलं ना, सकाळी त्या सायकोमुळेच मला माझ्या बाबांचा आयुष्यात पहिल्यांदा मार खावा लागला आणि हा अजूनही माझा पिच्छा सोडत नाही आहे. आणि तू मला त्याला सोडून द्यायला सांगतोयस. आता ना जोपर्यंत माझं समाधान होत नाही ना, तोपर्यंत त्याला अशी सुनावते ना, त्या सायकोला सरळच करते. राजा समजावतो की अहो मॅडम, कशाला नको त्या उठाठेवी करताय. तेव्हा अवनी म्हणते की मी उठाठेवी करते? याला बघतोस का, पहाटेच्या वेळी मला फोन करून त्रास देतोय. आता राजा नको म्हणत असतानासुद्धा अवनी रागाच्या भरात विमानला खरी खोटी सुनावण्यासाठी शेवटी फोन उचलतेच. आता राजा काय बोलणार? आता पलीकडून विमान विचारतो की अवनी झोपली आहेस का? तेव्हा अवनी आता त्याला असं काही सुनवायला लागते की एक्सक्यूज मी. नाही म्हणजे झोपले असते तर मूर्खासारखं उठून फोन उचलला असता का? मी ना तुला कधीच माफ नाही करणार आहे. तुझ्यामुळे मला बाबांचा मार खावा लागला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा. तू काय स्वतःला जरा जास्त शहाणा समजतोस का रे?
आणि काय रे, मी फोन उचलला नाही म्हणजे काय तू थेट लगेचच माझ्या घरी येशील का? रात्रभर किती फोन करून त्रास दिला मला, सायको. तेव्हा पलीकडून विमान इतका संतापतो की ए अवनी, हे बघ नीट बोला माझ्याशी. तेव्हा अवनी विचारते की का, तू काय कोणी राष्ट्रपती वगैरे लागून गेलायस का? नाही म्हणजे तू एकदा फोन केला की पहिल्या रिंगमध्ये लगेच उचलला पाहिजे. नाही उचलला, काय करणार आहेस रे तू? तिकडे राजा समजावत असतो की मॅडम प्लीज ऐका, खुणवत असतो. अवनी त्याला दमदाटी करते की ऐक, मी काय सांगते ते. नाही म्हणजे तू घरी येशील आणि माझ्या घरातले तुला कसे घाबरतात हे दाखवशील का? तुझ्यासारख्या मुलाला जावई म्हणून आमच्या घरातल्यांनी कसा निवडला ना कोणास ठाऊक. तेव्हा विवानही तिला धमकी देतो की हे बघ अवनी, तू तुझ्या मर्यादा ओलांडतेस. तेव्हा अवनीसुद्धा जा विचारते की मी बोलणार, मी तुझ्याशी असंच बोलणार. काय तू आकडं करणार आहेस माझं? आणि काय रे, काय म्हणाला होतास तू मला की माझं जे गोल्ड मेडल मिळालं ते कॅनडामध्ये भंगार आहे म्हणून? नाही म्हणजे तू तर शिकून सवरून खूप मोठा कलेक्टरच लागून गेलायस नाही का? आणि दुसरं काय म्हणालायस तर मला की मी एकदम गावठी मुलगी आहे, मी अशी एकदम गबाळ्यासारखी राहते. तू माझ्या कपड्यांच्या आवडीनिवडीवरती सुद्धा बोट ठेवतोस. स्वतःचं थोबाड बघितलं कधी आयुष्यात? तू ना पूर्ण सायको आहेस, सायको. तुझ्यासारख्याला कॅनडामध्ये जॉब कोणी दिला रे? हां, मुळात ना तुला कॅनडाला जाण्यासाठी विजाच कसा मिळाला? अचानकच समोरून गाडी येते म्हणून राजा जोराचा हॉर्न वाजवतो आणि विवानला एक वेगळाच संशय येतो. अवनीला तो आता विचारायला लागतो की अवनी, कुठे आहेस तू? तू बाहेर असल्यासारखं वाटतंय, कारच्या हॉर्नचा आवाज येतोय, कुठं आहेस तू? अवनी त्याला उत्तर देते की हो आहे मी बाहेर आहे. काय करशील तू आणि तुला काय करायचं आहे? तेव्हा विवान अजून नवरा झाला पण नाही आहे आणि हिलाचा विचारतो की इतक्या उशिराच्या वेळी तू बाहेर काय करतेस? तेव्हा अवनी त्याला सडेतोड उत्तर देते की मी काय करते याच्याशी तुला काय घेणं देणं आहे? मी कुठेही जाईन, कुठेही फिरेन, काहीही करेन. हे सगळं मला जा विचारणारा तू कोण आहेस? तरीही राजा आता वैतागत असतो. अवनीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की अवनी मॅडम प्लीज फोन ठेवा, प्लीज. तरीही अवनी मनात असता नसता सगळा राग त्या विवानवरतीच काढत असते फोनवरून. आता ना तू खरं तर ऐकूनच घे. माझ्याशी लग्न करण्याची स्वप्न बघत होतास ना तू, ते आता कधीच शक्य होणार नाही आहे. तुझ्यासारख्याशी लग्न करण्यापेक्षा ना मी एखाद्या विहिरीत उडी मारून स्वतःचा जीव देणं पसंत करेन. कारण तू एक नंबरचा सायको आहेस, कळलं ना? तेव्हा विवान भडकतो आणि अवनीला पुन्हा दमदाटी करतो की अवनी, मर्यादा ओलांडतेस, तू जास्त बोलतेस. तेव्हा अवनी सांगते की ऐक ए सायको, तू ना आता मी तुझ्याकडे येण्याची स्वप्न ना बघतच राहा. तरी आता पटकन राजा ना अवनीच्या हातून फोन काढून कट करून टाकतो आणि पटकन आता त्या फोनमधलं सिम काढून तिथेच रस्त्यावरती फेकून देतो. राजाला इतकं टेन्शन आलेलं असतं की मनातली सगळी भडास काढून ना अवनीने जणू स्वतःच्या पायावर कुऱ्हाडच मारून घेतलेली असते. राजा आता अवनीवरती चिडतो की नसते उठाठेवी तुम्ही कशाला करता? अहो मॅडम, ते खोटकं विमान तुम्ही बाहेर आहे का विचारते आणि तुम्ही सरळ त्यांना बाहेर आहे म्हणून सांगताय. अशाने आपल्यावरतीच खूप मोठं संकट येईल ना. तेव्हा अवनी म्हणते की पण आता तो सायको या वेळेला माझं काय बिघडवू शकणार आहे? आणि तू बघितलंस ना की पोलीस असल्यासारखं कसं तो मला कितीतरी हजार प्रश्न विचारत होता. मला तर त्याचा इतका राग आला होता ना. खरं तर तू फोन काढून घेतला नसतास ना तर मी अजून खूप काही बोलले असते त्या सायकोला. तेव्हा राजा रडकुंडीला येतो. अवनीला तो समजावतो की हे बघा मॅडम, आपण प्लॅन केला तर प्लॅननुसारच वागायला हवं. आता आपण किती कष्टाने त्या घरातून तिथून निघून आलो आहोत आणि तुम्ही आता फोनवरती त्याला सांगितलं आहे की तुम्ही बाहेर आहात. आता त्याला वेगळा संशय तुमच्यावरती येणार नाही कशावरून? हे बघा, आपल्याला कुठल्याही संकटाशिवाय पुण्याला पोहोचायचं आहे आणि अचानक जर ती लोकं आपल्याला शोधत आपल्यापर्यंत पोहोचली तर आपण काय करायचं आहे? तेव्हा अवनी घाबरते आणि राजालाच उलट सांगते की नाही नाही, तसं काही होणार नाही आहे. कारण आज कुलदेवतेच्या पूजेसाठी जाणार आहेत ना, त्यानंतर नवरा नवरी घराच्या बाहेर पडूच शकत नाहीत. आणि मी जर त्याला हे सगळं बोलले नसते ना तर जाण्यापूर्वी, घर सोडण्यापूर्वी मला ना आता
मनाला समाधानच मिळालं नसतं. मला ना शांतताच मिळाली नसती. अरे, आज मनातलं सगळं काही बोलून मोकळं झाल्यानंतर मला खरंच खूप हायसं वाटतंय. इकडे महेश अजून गाढ झोपेतच असतो. तोपर्यंत नेमका त्याला विवानचा फोन जातो. राजाने जसा विचार केला अगदी तसंच घडता. महेश झोपेतून उठून जेव्हा फोन घेतो ना, तेव्हा अचानक इतक्या लवकर विवानचा फोन का आला असेल? त्याला प्रश्न पडतो. विवान आता त्याच्यावरती भडकतो की तुझी बहीण अजून किती मर्यादा ओलांडणार आहे? अजून माझा किती अपमान करणार आहे महेश? मी तिला फोन केला होता तर ती वाटेल तसं बोलते मला. तेव्हा महेश सांगतो की नाही रे, अवनी असं बोलणं शक्यच नाही आहे. नाही म्हणजे काही तिच्या तोंडून चुकून गेलं असेल तर मी माफी मागतो. तुमचं परत काही वाद झाला आहे का? तेव्हा विवान तिकडे प्रचंड भडकतो आणि महेशला सावध करतो की आधी तुमची ती बहीण घरात आहे की नाही ते बघा. ती माझ्याशी फोनवर बोलत असताना पाठीमागून गाडीच्या हॉर्नचा आवाज येत होता. आता आमचं लग्न आहे उद्या आणि ही या वेळेला पहाटेच्या वेळेला कुठे भटकते? तेव्हा महेश समजावतो की आता या वेळेला अवनी कशाला घराबाहेर पडेल. आणि तुम्ही तरी नाही म्हणजे विवान, राग मानू नकोस, पण तू तरी आता यावेळी कशाला अवनीला फोन करतोयस ना? नाही म्हणजे आता एका दिवसानंतर तुझं आणि अवनीचं लग्न होणारच आहे. मग तिच्याशी भरपूर गप्पा मारतो. तेव्हा विवान चिडतो आणि सांगतो की आधी तुझी बहीण तिच्या खोलीत आहे का जाऊन ते बघ आणि मग मला सांग. त्यावर महेश म्हणतो की आता यावेळी ती कशाला कुठे जाईल? ती घरातच असेल. तेव्हा विवान भडकतो आणि सांगतो की हे बघ, मी सांगतोय ना तुला की मी फोन केल्यानंतर गाडीच्या हॉर्नचा आवाज आला होता मला आणि तू सांगतोयस की अवनी घरातच आहे. आधी ना तू तिच्याकडे तुझा फोन दे, मला बोलायचं आहे तिच्याशी. तिने स्वतःचा फोनही बंद करून ठेवला आहे. आता महेश खूपच वैतागतो. तो विचार करतो की घ्या, इथे अजून आमच्या झोपीही पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि हा विवान फोन करून उगाचच झोपमोड करतोय. तेव्हा स्वाती विचार करते, म्हणजे ती थोडीशी घाबरलेली असते. अचानकच तिला आठवतं की अवनी चुकून एक वाक्य बोलून गेली होती की मी पळूनच जाणार आहे इथून. त्यावर महेश म्हणतो की थांब, मी जाऊन बघून येतो. तेव्हा स्वाती सांगते की पहाटे माझी आणि अवनीची भेट झाली होती. ती खूप छान असं साडी नेसून तयार झाली होती. मला विचारत होती की मंदिरात कधी जायचं आहे वगैरे. तेव्हा महेश म्हणतो की अगं पण या विवानला कोण समजावणार आता? आता तो मला फोन करून सांगतोय की अवनीशी त्याचं बोलणं झालं आणि गाडीचा कसला तरी हॉर्न वाजत होता म्हणे. ती घरात नाही आहे असं वाटतंय त्याला. तो आता माझ्या बहिणीवरती संशय घेतोय, माझ्या बहिणीबद्दल असं बोलतोय आणि तुला वाटतं की मी गप्प बसू? थांब, आता ना मी स्वतःच जाऊन बघतो अवनीच्या रूममध्ये. तेव्हा महेशसोबत स्वातीसुद्धा जाते आणि महेश आता रूममध्ये प्रवेश करतो, पण अवनी कुठेच भेटत नाही. चेंजिंग रूममध्ये वगैरे नाही, बाथरूममध्येही नसते आणि महेश थोडासा घाबरतो. विवान खरं तर बोलत नाही आहे अशी भीती त्याच्या मनात दाटून येते आणि तो पटकन आता चंद्रकांतकडे धावत जातो की बाबा आई, बाबा आई हाका मारतच सुटतो. तेव्हा तो धक्कादायक बातमी देतो की अवनी तिच्या रूममध्ये नाही आहे. त्यावर चंद्रकांत म्हणतो की अरे असेल इथेच कुठेतरी बाजूला, जाऊन बघ जरा. तेव्हा महेश म्हणतो की अहो बाबा, ती घरातच कुठे नाही आहे. इतक्या स्वातीला रूममध्ये, अवनीच्या रूममध्ये तिने शेवटचं लिहिलेलं पत्र सापडतं आणि पत्र घेऊन ती धावतच बाहेर येते. चंद्रकांतच्या हाती ती पत्र सोपवते. ते पत्र वाचता क्षणी चंद्रकांत कोसळतो. आता अवनीची आई जेव्हा ते पत्र पाहते, तिच्याही पायाखालची जमीन सरकते. मला हे लग्न करायचंच नाही आहे, तेही त्या सायकोची. मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि म्हणून मी घर सोडून निघून जाते, असं त्या पत्रात लिहिलेलं असतं. आता त्यांचं अख्खं कुटुंब कोसळलेलं असतं की अवनीने अचानक तडकाफडकी असा निर्णय घ्यावा. तेव्हा महेश सांगतो की खरं तर बाबा, मला विवानचा फोन आला होता. तो मला म्हणाला की अवनीशी त्याचं बोलणं झालं आणि अवनीशी बोलताना गाडीच्या हॉर्नचा आवाज येत होता. मग त्याने मला फोन करून लगेच सांगितलं. मग मी अवनीच्या रूममध्ये गेलो तर अवनी तिथेही नव्हती. अख्खं घरभर शोधलं तर अवनी कुठेच नाही आहे. तरीही चंद्रकांत विचारतो की पण तू घरात सगळीकडे व्यवस्थित नीट पाहिलंस ना? ती कुठे जाणार आहे? थांब, मी स्वतःच जाऊन बघतो म्हणत चंद्रकांत अवनीच्या रूमकडे जातो. अवनीला आता कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो, पण महेश सांगतो की बाबा, तिचा फोन स्विच ऑफ येतोय. आता अवनीची आई तिच्यासाठी असा काही हंबरडा फोडते, मोठ्या मोठ्याने रडायलाच लागते. चंद्रकांतच्या अचानक लक्षात येतं
की अवनी घरातून निघून गेले म्हणजे CCTVमध्ये ते कैद झालंच असेल. कारण त्याला एक डाऊट असतो की अवनी एकटीने करणं शक्य नाहीच आहे आणि त्याला त्या सगळ्याचा मागमूस लावायचा असतो की अवनीला नक्की मदत कोणी केली. म्हणून तो महेशसोबत CCTV चेक करतो. पण अवनीने इतकी काळजी घेतलेली असते, इतकी सतर्कता असते ना तिच्यामध्ये, की तिने ऑलरेडी ती निघून जाण्यापूर्वी रात्रीपासूनच CCTV बंद करून ठेवलेले असतात. म्हणजे ते राजासोबत निघून गेले याचा पुरावाही तिने मागे ठेवलेला नसतो. आता महेश शॉक होऊन विचार करतो की म्हणजे तिने सगळे कॅमेरे आधीच बंद केले होते. आपण सगळे लग्नाच्या काही गडबडीमध्ये कामामध्ये व्यस्त असतानाच तिने बरोबर आधीच सगळं प्लॅनिंग करून ठेवलं होतं बाबा. तेव्हा अवनीची आई देवीचा दावा करते. चंद्रकांत तिच्यावरती जाम भडकतो की अगं रडू नकोस का, काहीतरी मार्ग निघेल याच्यातून. इकडे अवनी राजासोबत गाडीतून जात असताना विचार करते की माझ्या आयुष्यामध्ये असाही दिवस येईल असा स्वप्नातही विचार केला नव्हता. माझं कुटुंबच माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यांच्यामध्येच माझा आनंद आहे. बाबाने तर माझ्या सगळ्या आवडीनिवडी आजपर्यंत जपल्या आहेत. मला तर सतत असं वाटत होतं की माझी स्वप्न तेच पूर्ण करतील, माझी स्वप्न त्या घरात जपली जातील. पण आज माझ्यावरती इतकी वाईट वेळ आली की मला स्वतःच्याच घरातून निघून जावं लागतंय. तेव्हा अवनी अस्वस्थ का आहे राजाला समजतं आणि तो तिला धीर देतो की जे काही करताय ते चांगल्यासाठी करताय, त्यामुळे जास्तीचा विचार करू नका. तेव्हा अवनी त्याला सांगते की माझ्या बाबाने आजपर्यंत माझी सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात, माझ्या सगळ्या आवडीनिवडी जपल्या आहेत. शाळेत काही हवं असेल हट्ट धरला तर तेही सगळं पूर्ण केलं. मला ना त्यांनी आजपर्यंत राणीसारखं वाढवलं होतं आणि त्या घरात अगदी राणीसारखीच मी लहानाची मोठी झाले आहे. पण आता त्या नवऱ्याच्या रूपाने एखादा सायको माझ्या आयुष्यात येईल मला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तेव्हा राजा समजावतो की ठीक आहे, तुम्ही सोडून द्या ना हा विषय, कारण तिचा त्रास त्याला बघवत नाही. तेव्हा अवनी चिडचिड करते की कसं सोडून देऊ, जे मला कळतं आहे ते माझ्या घरच्यांना का कळत नाही आहे. त्या मुलाला पाहिल्यानंतरच कळलं होतं की तो सायको आहे. त्याला पाहता क्षणी बाबांनी नकार द्यायला हवा होता. तो सायको लग्नासाठी योग्य मुलगा तरी आहे का. पण मग आता मी घर सोडून निघून आले ना, आता त्यांना माझी किंमतही कळेल. मी किती गांभीर्याने समजावण्याचा प्रयत्न करत होते याचा त्यांना आता पश्चाताप होणार आहे. तोपर्यंत वेगळीच खुणखुणी लागल्याने विमान आता गाडी घेऊन डायरेक्ट देशमानेच्या घरीच पोहोचतो. अवनी गायब असल्याचं त्यालाही कळतं. पण आता चंद्रकांत तिथे घरातल्या सगळ्यांना म्हणजे विवानसोबतच महेश, स्वाती आणि अवनीच्या आईला ताकीद देतो की ही बातमी घराबाहेर पोहोचता कामा नये, ती आपल्यातच राहिली पाहिजे. महेश सतत फोन ट्राय करत असतो पण फोन लागतच नाही. तिने ऑलरेडी सिम फेकून दिले. आता विमान शॉकमध्ये विचार करतो की अवनी नक्की कुठे गायब झाली असेल, की तिला कोणी गाडीतून घेऊन तर गेलं नसेल ना अंकल. त्यावर महेश म्हणतो की असा कसा विचार करतोयस, घरातल्या तर सगळ्या गाड्या इथेच आहेत. तेव्हा विमान नाटकेपणा करतो. तो चंद्रकांतला जाब विचारतो की अंकल हे सगळं काय चाललंय, अवनी घरात नाही आहे आणि कोणाला काहीच माहिती नाही आहे. आणि विमान त्यात आगीत तेल ओतून आता भडकाच उडवतो. चंद्रकांतला तो अवनीबद्दल खूप काही सांगतो की मी जेव्हा अवनीला फोन केला होता तेव्हा ती किती उद्धटपणे बोलली माझ्याशी. माझा तिने अंकल खूप अपमान केला. मी तिला विचारत होतो की गाडीचा हॉर्न येतोय, या वेळेला ती कुठे बाहेर चालली आहे का. मला वाटलं की तुमच्यापैकी कोणीतरी सोबत असेल तिच्या, म्हणून मी सहज प्रश्न विचारला होता. पण तिने उद्धटपणे उत्तरं दिली मला, माझा अपमानसुद्धा केला आणि तिने मला थेट सांगितलं की हे लग्न होणार नाही. हा नक्की काय प्रकार आहे अंकल. अहो उद्या आमचं लग्न आहे. आणि अवनीचं फोनवरचं बोलणं ऐकूनच मला थोडासा संशय आला होता, म्हणून मी महेशला अवनी घरात आहे की नाही ते बघायला सांगितलं होतं. पण त्याची इतकी चिडचिड होत असते. त्यातच अवनीची चिठ्ठी तो अचानक वाचतो आणि तो विचार करतो की अवनी दुसऱ्या कोणासोबत तरी गेली नसेल ना. तेव्हा चंद्रकांत त्याच्या तोंडाला आवर घालायला सांगतो. म्हणजे अवनी कोणासोबत तरी पळून गेली असा विचार करत असतो. त्यातच महेश सांगतो की CCTV वगैरे सगळं चेक केलं आहे, पण ते सगळं अवनीचं आधीचंच प्लॅनिंग ठरलं होतं.
CCTVमध्ये कोणतंही फुटेज नाही आहे, कारण अवनीने रात्रीच कॅमेरे बंद करून ठेवले होते. आता विवानला अवनी गायब झालेच नाही, पण स्वतःच्या लग्नाची मात्र काळजी वाटते हां. कारण तो चंद्रकांतलाच तिथे खडसावून सांगतो की ठीक आहे अंकल, पण हे बघा ठरलेल्या मुहूर्तावरतीच अवनीसोबत माझं लग्न झालं पाहिजे. ती कुठे आहे मलाही माहीत नाही आहे, पण उद्या लग्न लागायच्या आत तुम्ही तिला शोधून आणावं लागेल आणि ठरल्याप्रमाणे धूमधडाक्यात आमचं लग्न लावून द्यावं लागेल. त्यावर महेश सांगतो की हे बघ विवान, तू अजिबात काळजी करू नकोस. काय आहे, लग्नाच्या मुहूर्ताच्या आधी अवनी इथे हजर असेल. तेव्हा चंद्रकांत म्हणतो की तुम्ही आता वेळ वाया घालवू नका. महेश, गाडी काढ पटकन, आता मी स्वतः अवनीला शोधायला येईन. तेव्हा अवनीची आई इतकी रडत असते. जाण्यापूर्वी आता महेश समजावतो की आई प्लीज शांत हो. पण आता अवनीला शोधायला चंद्रकांत, महेश, विवान तिघेही घराबाहेर पडलेत. मग अवनी सापडेल का? पण प्रेक्षकांनो, एक गोष्ट नक्की आहे की हीच एक घटना अवनी आणि राजाचं लग्न होण्याचं कारण ठरणार आहे. पण मग त्यांचं लग्न होतंय तरी कसं? पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, कारण आता तो भाग उद्या अपलोड केला जाईल. तुम्हाला अवनी आणि राजाचं लग्न कसं होतं ते उद्या आपल्या चॅनलवर बघायला